सरांनी सुरुवात केली आणि आज जर आपण पाहिले तर या टेनिस क्रिकेटच्या पटलावर अनेक समालोचक तयार झाले. त्यातलाच एक गोड आवाज, ज्येष्ठ समालोचक या वाडा तालुक्यातील ऐंशेत गावचा एक गोड आवाज आपण कालच्या दिवसापासून ऐकताय. याच्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये जोडले जातील दिनेश ठाकरे सर. दोन्ही टीम आपला एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. कोणे 11 आणि कोणे 11चा एक्स्ट्रा आलाय. सुपोंडे आपला एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा कमेंट्री बॉक्स मध्ये. हॅलो, पुन्हा एकदा आपण नक्कीच सर्वांचं स्वागत करूयात या स्पर्धेमध्ये. आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील मात्र तिसरा सामना मैदानात पाहायला मिळेल प्रेक्षक वर्गाला. ओम साई कोणे अजित आम्ही कोणेकर ट्रॉफीमध्ये आपल्या पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत असेल दुपारच्या सत्रामधून. आणि दोन मग तशा क्रिकेटमधल्या दिव्य शक्ती म्हणूयात, दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर आता उभे टाकलेत या सामन्यामधून. अर्थातच WRSK सुपोंडे आणि कोणे 11B या दोन संघांमधली लढत असेल, जुजबी लढत नसते नक्कीच. या षटकात सुरुवात होताना पहिल्या चेंडूवर एक चांगल्यापैकी चेंडूला केवळ दिशा भरली फलंदाजांनी आणि त्यावर सहज त्याने चेंडू सीमा पार केला. तो अनिकेत सारख्या फलंदाजाने आणि खाता मात्र संघाचं उघडते वैयक्तिक आणि सांघिकरित्या. तर अनिकेत आपण पाहतो या संघासाठी नेहमीच एक मोठा खेळाडू ठरला आहे की अनेक वेळा जबरदस्त सुरुवात देताना संघासाठी अनेक वेळा त्यांनी सुरेख कामगिरी केली आहेत. मग ते बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल, एक ऑलराऊंडरच्या भूमिकेत नेहमीच वावरत असतो. आणि अमोलीच्या पहिल्या चेंडूवर त्यांनी एक जबरदस्त हलकेसे कलाचा वापर करताना अगदी चेंडूला स्टिअर केलं होतं. ते बॅकवर्ड पॉईंटवरून सीमा पार चौकार. तर कल्पेश अधिकाऱ्यांच्याकडून मात्र या संघासाठी शुभेच्छा आल्यात. नक्कीच आपल्या या कोणी संघाला धन्यवाद सर. तर मगाच्या सामन्यात आपण मॅन ऑफ द मॅच जो राहिला होता तो देणार आहोत. निश्चितच मागच्या सामन्यातून गावदेवी देवली संघासाठी ज्या 37 धावा ठोकल्या होत्या ते महेंद्र आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. कृपया आपल्याला विनंती की आपण मंचावर येऊन हे आपलं बक्षीस ट्रॉफी स्वीकारायची आहे, जी आम्हाला इथपर्यंत पोहोचण्याचं काम केलं ॲडव्होकेट दिनेश कोदे सारशी सरपंच साहेबांकडून. आणि निश्चितच त्यांना आम्ही धन्यवाद देतो. तर पुढच्या चेंडूचा आपण जर विचार केला तर निश्चितच यावर फलंदाज सहजतेने एक धाव घेताना आपण पाहिले असेल. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपतोय आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली ती 5 धावा. WRSK एक तालुक्यातले एक मातबर संघ गणला जातो. अनेक विविध स्पर्धामध्ये आपण पाहिलं असेल या संघाची नेमकी झलक त्याचं क्रिकेट चांगल्या लेवलचं पाहायला मिळतं. आणि आज देखील या स्पर्धेत त्यांनी उतरताना एक चांगलीशी सुरुवात करतायत या सामन्यामध्ये. कारण प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगला पसंत दिली ती कोणेकरांनी आणि त्यानंतर आपण पाहतो की 2 आघाडीचे फलंदाज अनिकेत आणि सचिन. आता मात्र सचिन सामना करतील. या पुढच्या चेंडूचा थोडासा चेंडू अगदी स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू अगदी थोडासा दिशान ठरला आहे. बराचसा बाहेर पडल्यानंतर पंचांनी मात्र अतिरिक्त स्वरूपात या चेंडूची हाताळणी झाली म्हटलं आणि अतिरिक्त स्वरूपात धावसंख्येमध्ये वाढ होतीये. आतापर्यंत धावसंख्या 6 या धावसंख्येवर पोहोचली ती बिनबाद 6. तर अनिकेत पाटील यांनी चौकाराने सुरुवात केली होती. एक चांगली खेळी ते करण्याच्या दृष्टीने मात्र अगदी सुरुवात करत होते. पॉवर प्लेचं षटक असल्या कारणाने या फिल्डिंगचा फायदा घ्यावा या हेतूने मात्र बघूयात हे 2 फलंदाज कशाप्रकारे पुढे खेळ करतील. तर अंबोलीची चांगली सुरुवात आणि इथे मात्र चेंडू थोडासा बाहेर पडतोय. लगातार 2 चेंडू अशा आपण हाताळले गेलेत आणि खराब कामगिरी सध्या होते. ही खराब कामगिरी थोडीशी टाळावी लागेल आपल्या संघासाठी.
चांगला कामगिरी करणं गरजेचं आहे, कारण अमोलसारखा अगदी अनुभवी संपन्न असलेला गोलंदाज आहे. कित्येक वर्ष त्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत आणि मला आठवते एजीएस संघासाठी तर नेहमी त्यांचं खूप जबरदस्त कामगिरी असायची आणि कोणीही संघाच्या आपल्या घरच्या मैदानातून घरच्या प्रेक्षकांमधून त्यांना ही कामगिरी चांगली करावी लागेल. आता ते पूर्वीचे दिवस पूर्वीची कामगिरी त्यांना आठवण ठेवत ही कामगिरी करणं आवश्यक आहे. वास्तवात सध्याच्या स्थितीमध्ये या सामन्यामधून तर दोन खराब चेंडूनंतर पुन्हा एकदा मात्र सज्ज झालेत आपल्या बॉलिंग मार्कवर. यायचं जेवढं हाईट तपासली जाईल गोल पंचांकडून, पण तो निश्चितच ज्यावर डिक्लेरेशन होतं आहे ते एका धाबेचं चेंडू गेला घोषित एरियामध्ये आणि त्यामुळेच एक धावाली या एकेरी धाबेनेच संघ आता पोहोचतोय फलकावर. तो आतापर्यंतच्या खेळामध्ये ते 8 धावावर. पंचांनी मात्र नो बॉल घोषित केला गेला आणि नो बॉलचा आता फ्रीटचा संधी राहते. तर ही फ्रीट कोणाला मिळते तर निश्चितच अनिकेत पाटील या फलंदाजाला. धाव संख्या 9. तर बिनबाद 9 मात्र फ्रीटचा चेंडू असेल आणि अनिकेत पाटील बघूया या चेंडूवर कशा प्रकारची खेळी करतात, कशा प्रकारचा फटका मारतायत. कारण एक सुवर्ण संधी आलेली आहे आणि सुवर्ण संधीचा फायदा घेताना मात्र चेंडू अगदी नक्कीच हवेत राहिला, थोडासा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण तो वन बाउन्सचा चेंडू सीमा पार होतोय तो चौकार. अखेर मात्र फ्रीटचा एक चांगली संधीचा फायदा उचलला गेला तो चौकार स्वरूपात आणि या चौकाराने संघाची मध्ये धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत धावसंख्या पोहोचते ती 13वर 13 रन ऑन बोर्ड. आणि त्यांचा हा दुसरा चौकार पाहिलं या षटकामधला. अतिशय एक डॅशिंग फलंदाज आहे, एक जबरदस्त तंत्रशुद्ध फलंदाज, तेवढंच आक्रमक शैलीचा फलंदाज म्हटलं जातं, कारण सीझन क्रिकेट देखील ते तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळत असतात. आणि गेल्या 2 वर्षाचा जर विचार केला 2-3 वर्षामध्ये यासारखे संघाने जी कामगिरी केली, सुपंडे संघाने कामगिरी आहे त्यामध्ये या संघाची खेळाडूची कामगिरी सर्वात उठावदार दिसते नेहमीच. पुढचा चेंडू जाऊ दिला एसटी मागे, पंचांकडे मात्र नक्कीच लक्ष असेल आणि त्यामुळे पंचांनी मात्र वाईट घोषित केला गेला. चेंडूला अतिरिक्त स्वरूपात धावसंख्येमध्ये भर पडती आहे आणि धावसंख्या पोहोचली ती 14वर 14 रन. तर प्रथमतः आपण पाहतो की बॅटिंगमध्ये संधी दिली गेली ती कोणी संघाने प्रथमतः टॉस जिंकून आणि त्याचा फायदा मात्र घेण्याच्या दृष्टीने ही सुरुवात होती आहे ती या षटकामध्ये. अमोल्यांच्या चुका मात्र वारंवार या षटकात दिसल्या आपल्याला. 2 वाईट चेंडू पडले, एक नो बॉल पडला आणि आता देखील एक वाईट चेंडू होतं, म्हणजे असे एकंदरीत 4 चेंडू एक्स्ट्रा झालेत. एव्हाना षटक संपलं असलं परंतु 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आतापर्यंत 14. 4 चेंडूचा खेळ संपतोय, कारण एक मगाशी जो नो बॉल हाता गेला आणि त्यानंतर एक चेंडू संपला होता, परंतु पुढच्या चेंडूला अगदी चॉप केला गेला आणि त्यावर फलंदाज सहजतेने एक सिंगलला जोडतायत आपल्या संघाकरता ते अनिकेत. त्यामुळे आतापर्यंत धावसंख्या पोहोचले फलकावरती 15वर 15 विदाउट लॉस, बिनबाद 15 धावा. एक चांगला स्टार्ट मिळाला आहे संघाला, WRSK संघाला. तर आज पाहतोय आपण आजचा हा दुसरा दिवस या स्पर्धेचा, तिसरा सामना मैदानात सध्या चालू असताना प्रेक्षकांना देखील दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच जेवण आटपून बरेचसे प्रेक्षक इथे मैदानात उतरलेत, पुन्हा एकदा आलेत या क्रिकेटचा आनंद घेण्याकरता. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं देखील आम्ही स्वागत करतोय. तसंच सावली क्रिएशनचे जोडले गेलेले सर्व प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील स्वागत असेल. परंतु यावेळी आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला, ॲक्रॉस खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू मात्र मिस करून गेलेत फलंदाज आणि षटकाचा देखील इथे खेळ संपतोय. अशा प्रकारे पहिलं षटक मार्गस्थ झालं आणि या पहिल्या पॉपल्याच्या षटकाचा खेळ संपत असताना WRSK संघाची सपुंडे संघाची विशेषतः धावसंख्या पोहोचली ती 15 धावा, म्हणजे 15 धावाची ही सरासरी राहिली या पहिल्या षटकामध्ये. तर चांगली सरासरी मिळाली गेली, कारण आपण मर्यादित षटकाचे हे सामने पाहतोय किंवा खेळतोय, त्यामुळे याचं भान ठेवत मात्र एक चांगली सुरुवात झाली ती सोपोंडे संघाकडून. आणि विशेषतः अनिकेत पाटील ज्यांनी आतापर्यंत 2 चौकार ठोकलेत ते या षटकातून आणि चांगली सुरुवात देताना सगळ्याला चांगल्या स्थितीतून पुढे नेत आहेत. यानंतर निश्चितच पुढचा जो सामना राहणार आहे तो अबीर 11 RP लायन्स वाडा आणि एजीएस सापरोंडे, दोन्ही संघांनी खूप याची नोंद ठेवायची आहे. आपण आल्यानंतर आपले लगेच रिपोर्टिंग करा. तर पावप्लेचं आपण पहिलं षटक पाहिलं असेल, परंतु दुसरं पावप्लेचं षटक ज्या षटकामध्ये आपण 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवू शकता ही मुभा असेल आणि त्याचा फायदा घेत मात्र बघूयात फलंदाज कशा प्रकारची खेळी करतील. परंतु दरम्यान नवीन षटकाला सुरुवात करण्याकरता दीपक वनगे, अगदी छोट्या कच्चा हा खेळाडू होता, युवा खेळाडू, युवा यंगस्थान फिरकीचा जादूगर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं तर परंतु आता बघूयात कशा प्रकारे आपल्या घरच्या मैदानातून घरच्या प्रेक्षकांसमोर आपलं प्रदर्शन घडवेल या गोलंदाजीचा. आणि सामना करतात ते अनिकेत. पहिला चेंडू जोरकस मागे फटका, गोलाच्या डोक्यावरून चेंडू निघतोय, मागे भरतो, बॅकअप होतोय पाठीमागून आणि तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव घेत अनिकेत संतुष्ट आहेत. तर या एकेरी धाबेनेच संघाची धावसंख्या पोहोचली 16वर 16. तर अनिकेत पाटील आणि सचिन ही जोडी आपण सध्या मैदानात पाहतोय WRSK
सुपोंडे संघाची सातत्याने आपण पाहिलं असेल अगदी वाडा पश्चिम विभागामध्ये हा संघाचा नेहमीच चांगला खेळ होत असतो. अनेक ठिकाणी ते मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपला सहभाग दाखवत असतात आणि आज त्यांचा संघ या स्पर्धेत सहभागी झाला आहे चांगला क्रिकेट खेळण्याकरता. आणि इथे मात्र चेंडू अगदी अप्पर कट आले ते पूल केला जातोय आणि पूल करताना चेंडू निघून गेला तो आउट ऑफ द पार्क स्टेडियमच्या बाहेर. आणि षटकार इथे नुकताच सचिनच्या बॅटमधून त्यांनी जे खातं पाहिलं असेल मगाशी उघडलं होतं आता मध्ये एक षटकार ठोकत त्यांनी देखील एक दमदार सुरुवात केली आपल्या संघासाठी. आणि या षटकारावर संघाची धावसंख्या पोहोचली ती 22 वर 22 रन विदाउट लॉस बिनबाद 22. एक मोठी धावसंख्या उभी करण्याच्या दृष्टीने ही वाटचाल सुरू झाली आहे ती सुपोंडे संघाची. तर या संघाकडे देखील अतिशय गुणवान खेळाडू आहेत अनेक चांगले त्याचे चेहरे पण बघत आहे युवा खेळाडूचा भरणा काही खेळाडू अगदी सिनियर आहेत आणि एक चांगलाच मिलाप असलेला हा संघ आहे त्यामुळे निश्चितच त्यांची कामगिरी आपण पाहतो अनेक ठिकाणी अनेक स्पर्धांमध्ये अतिशय चमकदार असते. तर षटकातून दीपक यांचा तिसरा चेंडू इथे मात्र चेंडू हवे थोडं चालतो चेंडू फसला मानावा गेला चेंडू क्षेत्र खाली स्वतः गोलंदाज आणि कॉटन बॉल करत मात्र इथे इनिंग संपवली ती सचिन यांची कारण पहिला फलंदाज माघारी परततोय तो बाद होताना. आणि सुपोंडे संघाला मात्र ही पहिली विकेट गमावी लागली ती सचिनच्या स्वरूपात एक गडी बाद 22 धावा फलकावर असताना मात्र हा पहिला फलंदाज माघारी बाद होता आणि दीपकने हे पहिलं यश आलं ते संघाकरता 1 बाद 22. आणि त्यानंतर मात्र राहुल मेजर आपण पाहतोय मैदानात येताना स्वतः पोलीस दलामध्ये आहेत परंतु क्रिकेटचा देखील एक चांगला त्यांचा चाहता वर्ग आहे चांगला क्रिकेटर आहेत आणि आज बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारचा इथे खेळ करतील ते. राहुल दाखल झालेत मैदानात वन डाऊन फलंदाज साथ करण्याकरता अनिकेत त्यांना. तर दीपक यांनी यश तर मिळवलंय बघूयात या यशात चांगली कामगिरी पुढे करावी लागेल संघाकरता कारण 10 गडी बाद करायचे आहेत सामन्यातले. आणि अशा वेळेस मात्र पहिला फलंदाज माघारी परतल्यानंतर राहुल यांची एंट्री मैदानामध्ये होताना आपण पाहतोय. तर या षटकातून 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला आणि संघाची धावसंख्या पोहोचली होती सुपोंडे संघाची ते 1 गडी बाद 22 धावा. तर इथे गाड घेताना आपण आता सुरुवात करतील ते राहुल दीपकच्या षटकातील पुढच्या चेंडूला सामोरे जाताना इथे मात्र अगदी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न बराचसा चेंडू बाहेर पडत होता परंतु अगदी चांगला चेंडू असं म्हणावं लागेल पंचांनी कुठल्याही प्रकारचा इथे इशारा दाखवला नाही म्हणजे नक्कीच चांगल्या चेंडूची समाप्ती इथे होतीये ती या षटकामधून. आणि दीपकांचा अगदी चांगला अचूक मारा ते करतायत मग अशी विकेट घेतली परंतु पुढचा चेंडू डॉट हाताळताना थोडंसं नवीन फलावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करतायत. आणि या षटकातून आता 5वा चेंडू पुनश्च एकदा सामना करण्यासाठी राहुल अगदी त्याच शैलीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतो यावेळीचा चेंडू अगदी बराचसा बाहेर आला हे पंचांनी ओळखला आणि त्यामुळे वाईटची घोषणा इथे होती आहे. अतिरिक्त स्वरूपात ही धावसंख्या वाढताना धावसंख्या 23. तर तुम्ही खेळपट्टीवर जर उभे राहिला तर नक्कीच धावा येऊ शकतात आणि त्या दृष्टीने मात्र इथे राहुल यांना थोडंसं थांबावं लागेल चांगल्यापैकी चेंडूची निवड करावी लागेल खेळण्याकरता. अशा वेळेस अनिकेत सारखा एक चांगला त्यांचा साथीदार त्यांना साथ देतोय याचा देखील यांना फायदा मिळू शकेल. इथे मात्र राहुल यांचा हा फटका नक्कीच फसला म्हणावा लागेल चेंडू त्यांनी उंची गाठली आणि स्वतः मात्र ते यशचे चेंडू खाली आले ते पण तो झेल सुटला गेलाय. मग जीवनदान तर नक्की मिळालं आहे फलंदाजांना कारण जजमेंट करता आलं होतं चेंडूवर नियंत्रण करता आलं होतं आणि अखेर मात्र चेंडू धरतीला दान झाला किंवा फलंदाज बचावलेत तर बाद होता असताना आणि एक जीवन मिळते जीवनदान मिळते याचाच फायदा घेत 1 धाव पूर्ण झाली. त्याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचली ती 24 वर 24. तर अशी ही जीवदान हा खेळाचा भाग असतो. काल आपण पाहिलं असेल अशाच प्रकारचं एक जीवदान लाभलं होतं फैजान मेमन यांना आणि त्याच खेळाडूंनी मात्र काल 56 धावांची लयलूट केली होती फटकेबाजी करताना या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक ठोकलं होतं. तर तशा प्रकारची कामगिरी होऊ शकते काही खेळत्या खेळाडूकडून परंतु इथे दरम्यान षटकाचा खेळ देखील संपला गेला आहे आणि अशा प्रकारे पाहिलं तर 2 षटकं संपतायत. 12 चेंडूचा खेळ संपताना सुपोंडे संघाची धावसंख्या पोहोचली होती ती बरोबर 12च्या गतीने 24 धावा 24. 1 गण्याचं नुकसान संघाला झालेलं 1 बाद 24 अशी स्थिती आहे सध्याच्या स्थितीत. एक चांगला खेळ होतो त्यांचा तो सामन्यातला परंतु आपला मात्र लोकल बॉईज खेळाडूंचा संघ आपण पाहत असाल कोणे 11 संघ त्यांना देखील स्ट्रगल करावं लागेल चांगल्यापैकी मेहनत करावी लागेल सामन्यावर कारण आपल्या घरच्या प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत संघाकडून की त्यांनी चांगला खेळ करून आपल्या संघाला विजय मिळवून द्यावा या हेतूने मात्र पठ्यराखी देखील इथे जमलेले आहेत त्यांना सपोर्ट करण्याकरता. तर 2 षटकं तर संपली गेली आहेत बघूया तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीमध्ये बदल होईल का की तेच गोलंदाज पुन्हा एकदा गोलसाठी ठिकाणी एका गोलाला 2 षटकं ठेवण्याची मुभा असेल या स्पर्धेमध्ये.
तर या स्पर्धेच्या माध्यमातून दीपक दसाडे सरांचं देखील आगमन झालं आणि त्यांचं देखील आम्ही त्या शब्दफुलाने हार्दिक स्वागत करून त्यांना विनंती असेल की आपण कृपया मंचावर या. तर आपण जाऊयात तिसऱ्या षटकाकडे. तिसऱ्या षटकासाठी मात्र तिसरा गोलंदाज वापरण्याचा प्रयत्न होतोय कोणी संघाकडून आणि प्रसाद यांना कदम यांना मात्र आमंत्रित केलं गेलं या षटकाकरता. तर पाहूयात सुपोंडे संघ कितीपर्यंत मजल मारेल या सामन्यातून, कारण विशेष जोपर्यंत अनिकेत पाटील सारखा फलंदाज मैदानात धावांचा हा ओघ चालू राहील पण त्यांना सध्या 7 लाभते ते राहुल यांची आणि आता सामना करतील या नवीन षटकातील पहिल्या चेंडूचा. तर एक गडी बाद 2 षटकानंतर धावसंख्या 24 आणि ते मात्र फटकवण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा खाली राहिला होता, फलंदाजांच्या बॅटला स्पर्श करून गेला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये आणि 1 धाव त्या दरम्यान संघासाठी वाढली गेली. तर याच एकेरी धावेने संघाची धावसंख्या आता 25 वर धावून धडकती आहे ती धाव फलकावर. 1 बाद 25. एक मात्र फलंदाज सचिन जे बाद होते त्यांनी संघासाठी 7 धावांचं योगदान दिलं. एक षटकार त्यामध्ये सामील होता, तो मागच्या षटकात ते बाद धावताना आपण पाहिलं असेल ती विकेट मात्र दीपक यांच्या नावी लागली होती. आणि आता सध्या आपण गोलंदाजी पाहतोय प्रसाद यांच्या मार्फत टाकणारा पुढचा चेंडू या षटकातून दुसरा चेंडू अनिकेत यांचा थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळी होता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय ते अनिकेत यांनी आणि ज्यावर 1 धाव जरूर घेत आहेत. सिंगल डबल धावा देखील तेवढ्याच महत्त्वाच्या ठरतात. मागच्या सामन्यात सुद्धा आपण पाहिलं असेल नेहरू संघाने अशा प्रकारचाच खेळ केला होता, मोठे पटके मारण्याबरोबरच आणि सिंगल डबलला देखील तेवढेच महत्त्व दिलं होतं. त्यामुळे धावसंख्या मोठी उभी करण्यात त्यांना यश आलं होतं. तशा प्रकारचा प्रयत्न मला वाटतं इथे सुपोंडे संघ देखील करताना दिसतोय आणि याच एकेरी धावेने धावसंख्या तर 26. यावेळेस थोडासा मागे सरकून आपली जागा बनवत होते फलंदाज राहुल, परंतु मात्र नक्कीच अंदाज घेता आला नाही चेंडूचा आणि चेंडू बॅटच्या खालच्या हिस्सेला लागून चेंडू गेला होता एसटी मागे. तर डॉट स्वरूपात एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय ती प्रसाद कदम यांची. या षटकातून कुठल्याही प्रकारचा मोठा फटका अजून मारून दिला नाही. आपल्या चांगल्या गोलंदाजीने मात्र प्रभावित केलाय तिथल्या प्रेक्षकांना. षटकातील चौथा चेंडू इथे मात्र स्लॉटमध्ये मिळाला, त्याला मात्र प्लॉटमध्ये पाठवण्याचा प्रयत्न झाला आहे आणि चेंडूने मात्र सरळ फेकून दिला तो सीमे पलीकडे षटकारासाठी 6 धावा करता. तर राहुल यांच्या बॅटमध्ये एक खणखणीत आणि मोठा फटका आपण पाहायला मिळाला, बिग ब्लो जो षटकारासाठी उपलब्ध झाला किंवा षटकाराने संघाची धावसंख्या देखील वाढली गेली ती 32 वर जाताना 32 रन. सुपोंडे संघ यासाठी मात्र अतिशय चांगली इथे कामगिरी सध्या पाहायला मिळते आहे. या सामन्यातला दुसरा षटकार या अगोदर सचिन यांनी एक षटकार ठोकला होता आणि आता दुसरा षटकार मात्र अगदी पाहायला मिळतोय राहुल यांच्या बॅटमधून. तर कोणी संघाला थोडं जणू काही इशारा दिलाय की अशा प्रकारे आम्ही खेळी करतोय तर तुम्हाला थोडंसं सावध गतीने फिल्डिंग करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण चांगल्यापैकी धावसंख्येला आकार येऊ लागला आता. तर चौथ्या चेंडूवर हा मात्र प्रसाद मिळतोय तो षटकाराचा आणि धावसंख्या पोहोचली त्यामुळेच ती 32 वर 32 रन. 1 बाद 32. या षटकातून आता 5वा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर असतील ते प्रसाद कदम ज्यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती. मात्र हा थोडासा चेंडू पायात टाकला गेला आणि फुलटॉस घेताना मात्र सुरेखरित्या चेंडूला पूल करताना सक्सेसफुल षटकार आला तो राहुल यांच्या बॅटमधून आणि तेच फलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालेत पुढचा चेंडू खेळण्याकरता. या षटकातील 5वा चेंडू इथे मात्र चेंडू निघाला होता मिड ऑन रिजनला, दरम्यान 1 धाव तर जरूर घेतात फलंदाज आणि याच एकेरी धावेने संघ आता पोहोचतोय तो 33 या धावसंख्येवर. 1 बाद 33 धावा. तर चांगली 7 लाभते सध्या अनिकेत यांच्या साथीला मात्र राहुल यांची आणि त्यामुळे एक दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप सजली जाते. तर क्रिकेटमध्ये ही पार्टनरशिप खूप महत्त्वाची असते. बघा मगाचा मॅच बॉल आलाय तोच तुम्ही घेऊ शकता. तर या षटकातून प्रसाद कदम अंतिम चेंडू हाताळतील जे षटक क्रमांक 3 आपण सध्या पाहतो. या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि सामना करत त्या अनिकेत ज्यांनी आतापर्यंत 2 चौकार ठोकत सिंगल डबल धावा घेत चांगला खेळ केलाय, परंतु यावेळेस चेंडू बराचसा हाईट फॅक्टर तपासला जाईल. तर नो बॉलची पंच घोषणा करतायत आणि त्यामुळे फ्री हिटचा संधी राहते आता. अनिकेत यांना मगाशी देखील फ्री हिट मिळाली होती, त्या फ्री हिट त्यांनी सुरेखरित्या चौकार ठोकला होता, परंतु आता बघूया फ्री हिटचा डबल धमाका त्यांना मिळाला आहे त्यांना स्वतः खेळण्याकरता. अशा वेळेस मात्र धावसंख्या 2 ने वाढली गेली ती धाव फलकावर आणि धावसंख्या आतापर्यंत 35. तर फ्री हिटचा चेंडू हो मात्र यावेळेस फ्री हिटचा तेवढासा फायदा घेतला नाही. चेंडू बॅटचे स्पर्श करून गेला होता पाठीमागे आणि अशा प्रकारे षटकात समाप्ती देखील होतीये. 1 धाव तर जरूर आली आणि या एकेरी धावेनेच धावसंख्या 36 रन 36 रन
आफ्टर 3 ओव्हर 3 षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे 18 चेंडूचा खेळ संपला आणि 12च्या गतीने धावा आल्यात फलकावरती 36. तर या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय सोपान तरसे साहेबांचे इथे स्वागत केलं जात आहे. प्रमुख मान्यवर म्हणून आपल्या या स्पर्धेकरता उपस्थित झाले त्यांचं आपण स्टेजवर यायचे कृपया आणि स्टेजवर आल्यानंतर तुमचा सन्मान होईल व्यासपीठावरून. सोपान तरसे. तर 3 षटकाचा तर खेळ संपला गेला, अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी राहतोय सोपंडे संघाला बॅटिंग करण्यासाठीचा आणि अशा वेळेस त्यांना थोडासा विचार वेगळा करावा लागला कारण पहिल्या 3 षटकामध्ये 36 धावा जरूर आल्यात, परंतु कोणी संघाकडे देखील चांगले बॅट्समन आहे, चांगली बॅटिंग लाईन आहे आणि त्यामुळेच त्यांना एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल त्यांच्या दृष्टीने त्यांच्या विरोधात. अशा वेळेस मात्र अनिकेत आणि राहुल यांच्याजवळ ही सर्वस्वी जबाबदारी असेल पुढे खेळ करण्याची. तर नवीन षटक आता सुरू होत आहे. आतापर्यंत अमोल गोतारणे यांनी 1 षटक हाताळलं, दुसरं षटक दीपक यांनी हाताळलं, तिसरं षटक प्रसाद यांनी हाताळलं आणि पुन्हा एकदा मात्र संधी दिली जाते अमोल यांच्याकडे चेंडू सोपवताना दुसऱ्या षटकाकरता म्हणजे वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक आता सुरू होत आहे मैदानातून. यावेळेस मात्र पहिला चेंडूवर एक जबरदस्त टोलेली फटका आणि चेंडूला मात्र आरपार पाठवला गेलाय. पंचांचा सिग्नल झाला नाही. षटकार ओके. तर अखेर षटकाराने मात्र इथे सुरुवात स्वागत होतंय तिथे आपण पाहतोय अमोल यांचं आणि धावसंख्या तब्बल झपाट्याने पोहोचली ती 42 वर 42 रन. काल या स्पर्धेत हायेस्ट रेकॉर्ड आपण पाहिला असेल उमर 11 संघाने केला होता तो 63 धावा 5 षटकामध्ये 63 धावा सर्वोत्तम धावसंख्या उभी केली होती कालच्या दिवसामधून. तर एकाच फलंदाजाने 42 धावा ठोकल्या त्यानंतर तो रेकॉर्ड ब्रेक केला गेला होता तो फैजान मेमन यांनी एकमेव अर्धशतक ठोकताना. आज मात्र त्याप्रमाणे मोठी धावसंख्या आपण तेवढीशी झाली नाही. मग अशी नेरुली संघाने जरूर केली होती धावा बऱ्यापैकी मोठ्या धावसंख्या उभी करली होती पण त्यानंतर मात्र बघूयात या सामन्यात तिशी संधी राहू शकते किंवा अशा प्रकारचे चान्सेस आहेत. सोपंडे संघाला परत इथे मात्र महत्वाची विकेट इथे मिळू शकते. अशा वेळी जेल सोडला गेला आहे तो अनिकेत यांचा आणि त्याचा लाईफ जीवदान लाभताना मात्र फलंदाज लगेचच 1 धाव घेत आहेत. या एकेरी धावेनेच धावसंख्या आता पोहोचते ती 43 वर 43 रन. 1 बाद 43 धावा. पहिला फलंदाज अगदी लवकर बाद होता सुरुवातीला आणि त्यानंतर मात्र एक चांगली भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी होताना आपण पाहतोय ते राहुल सांबरे आणि त्याचसोबत अनिकेत पाटील यांची आणि याच भागीदारी खूप महत्वाची ठरते सामन्यामधून. टर्निंग संघ करता कारण धावसंख्येला आकार येऊ लागलाय त्यामुळेच दोन्ही फलंदाज चांगल्यापैकी आता स्थिरावल्यात मैदानातून आणि चेंडू मध्ये चांगल्यापैकी खेळत आहेत. यावेळी हा पुढचा चेंडू थोडासा मागे सरकारला चेंडूला बाजूला फटकवला गेला आणि ज्यावर चेंडूला स्टॉप केला होता तोपर्यंत फलंदाज सहजतेने 1 सिंगल धाव जे घेताना राहुल यांना आपण पाहतोय. याच एकेरी धावेने संघ आता पोहोचलाय तो 44 या धावसंख्येवर. नेल्सन आकडा आपण फलकावर पाहतोय तो धाव फलकावरच्या स्कोअर बुकवर 44 धावा 44 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट 1 गडी बाद 44. षटक क्रमांक आपण 4थं पाहत असताना या षटकात ते चेंडू संपले ते 3. तर अमोल गोतांडे यांचा षटकातला हा सिलसिला जारी राहिला आहे. या षटकातून 4था चेंडू इथे मात्र बैठक शॉट पाहायला मिळतो. नक्की चेंडूने आसमानी टोला आणि आणखी एक षटकार गगनचुंबी षटकार या षटकामध्ये पाहायला मिळाला. सुरुवात स्वागत केलं होतं अमोल यांचं ते षटकाराने. आता मात्र आणखी एक साथ चढवला आहे तो या षटकाराने अमोल यांच्या गोलंदाजीवर अनिकेत यांनी आणि त्यामुळे या सामन्यातला दुसरा षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय तो प्रेक्षक वर्गाला आणि धावसंख्या पाहता पाहता बरोबर 50 गाठली संघाने. ती 50 धावा 50 कमजाप 1 बाद 50 धावा. एक मोठी धावसंख्येकडे आगेकूच होते सध्या ती सुपंडे संघाची. WRSK या नावाने आपण संघ पाहतो याचा खेळताना मैदानातून यावेळी थोडेसे शतक सतर्क होते आणि लगेच त्यांनी थांबवलंय आणि लगेचच फेक करताना 1 धाव जरूर आलीच फलकावर. याच एकेरी धावेने धावसंख्या 51 51 रन. तर अनिकेत पाटील यांची एक चांगली साजेशी खेळी आपण पाहतोय. 2 चौकार आणि 2 षटकार त्यामध्ये सामील असताना एक चांगला खेळ ते करतायत संघाकरता आणि नेहमी त्यांचा हा पवित्र असतो. नेहमीच चांगलं क्रिकेटवर त्यांचं लक्ष असतं किंवा खेळ करण्यामध्ये ती पसंती देत असतात. यावेळेस राहुल यांनी फुल टॉस चेंडू घेताना चांगला स्ट्रोक मारला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेट होताना झालेलं की ज्यावर फक्त 1च धाव आणि थोडंसं फिल्डिंगमध्ये थोडीशी तकदिरी होते व थोडंसं खराब कामगिरी झाली आहे. याचाच मात्र फायदा घेताना दुसरी धाव देखील त्या फलंदाजाने लगेचच पूर्ण केली. अशा या 2 धावा जोडताना संघाची धावसंख्या पाणी पाठवा जरा 53 धावा 53 रन आणि षटक क्रमांक मात्र 4ची सांगता होती आहे. 4 षटकाचा खेळ संपला गेला. 24 चेंडूचा खेळ संपला गेला. या 24 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 षटका समाप्तीनंतर
बरोबर WRSK संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली सुवर्ण संघाची. ती आतापर्यंत एक गडी गमावताना 53 धावा 53 रन चांगली धावसंख्या उभी केली गेली. यानंतर आपण नक्कीच पुढच्या दोन संघांना अनाउन्समेंट देऊ इच्छितो की या पुढचा जो सामना असेल तो अबीर 11 RP लाईन वाडा आणि AGS सापरोंडे या दोन्ही संघांनी कृपया सतर्क राहायचं. लगेच आम्ही इनिंग संपल्याबरोबर तुम्हाला पुकार देऊ टॉस करण्याकरता. अगोदर आपण इथे आपली नक्कीच नोंद करा, आपली एंट्री जमा करा किंवा आपला प्रवेश निश्चित करा. अबीर 11 RP लाईन वाडा आणि त्याच्या विरोधात मात्र AGS सापरोंडे अशी लढत पुढे पाहायला मिळेल पुढच्या सामन्यामध्ये. हे दोन संघ एकमेकाला भेटताना पाहायला मिळतील मैदानातून. तर थोडंसं मला वाटतं बदल करतायत आमच्या आयोजकांकडून, थोडासा बदल होतोय या सामन्यामध्ये की सापरोंडे जे कुडूस संघ खेळणार आहे या सामन्यातून, तेव्हा मात्र आपण लक्षात घ्या अबीर 11 RP लाईन वाडा त्यांच्या अगेन्स्ट मात्र इथे कुडूस टीम खेळणार आहे. अशी ही लढत असेल पुढची. तेव्हा दोन्ही संघांनी कृपया आपण प्रवेश आपला निश्चित करा आणि लगेचच आम्ही टॉससाठी थोड्या वेळाने पुकार देऊ तुम्हाला या इनिंग नंतर. तर अंतिम षटक हाताळण्याकरता मात्र सचिन वनगे एक या संघाचा अतिशय महत्त्वाचा खेळाडू म्हटला जातो. एक ऑलराऊंडच्या भूमिकेत आपण त्यांना नेहमीच पाहतो. सचिन वनगे जेव्हा बॅटिंग असते तेव्हा बॅटिंगमध्ये त्यांचा क्लास दाखवत असतात. इथे मात्र आता बॉलिंगमध्ये आपली करामत दाखवायची आहे. डाकूयात तसा गोलंदाज बघूयात या अंतिम षटकामध्ये या संघाला कशाप्रकारे थांबवण्याचा प्रयत्न करेल. धावांचा ओघ तर थांबणं गरजेचं आहे. 53 धावा आतापर्यंत आल्यात आणि ते दोन फलंदाज अगदी पूर्णपणे भरात आहेत सध्या. ते अनिकेत पाटील आणि त्याचबरोबर राहुल सांबरे. या दोन खेळाडूंना कशाप्रकारे रोखायचा हा प्रश्न असताना त्यांच्याकडे चेंडू चोपला गेला तो सचिन वनगे यांच्याकडं. तर या षटकाला सुरुवातीला पहिला चेंडू आणि नाईस बॉलिंग सुरुवातीलाच मात्र पहिला चेंडू डॉट स्वरूपात हाताळताना आपल्या घरच्या मैदानातून घरच्या प्रेक्षकांसमोर एक सुरेख सुरुवात करतायत ते सचिन. तर डॉटने सुरुवात तर झाली आणि धावसंख्येला निश्चितच स्थिरावली गेली आहे. ती धावफलकावर 53 धावा एक गडी बाद. प्रथमतः बॅटिंग करताना सुपोंडे संघाची. मात्र अनिकेत पाटील या सामन्यात आपली चांगली कामगिरी सध्या दाखवत आहेत प्रेक्षक वर्गाला. एक आघाडीचा सलामीवीर म्हणून खूप चांगलं त्यांचं प्रदर्शन राहिलं आहे आणि सामना करतील पुढच्या चेंडूला. इथे मात्र चेंडू फटकवण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा अंदाज न घेताच खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू मात्र डॉट स्वरूपात संपला गेला. डिक्लेअर आतमध्ये गेल्यानंतरच असेल लक्षात घ्या. तर दोन्ही चेंडू दोन्ही सलगरित्या मात्र डॉट स्वरूपात संपले आहेत, बिंदी स्वरूपात संपले गेलेत आणि कुठल्या प्रकारची धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या ती स्थिरावली गेली ती 53 धावा एक गडी बाद. तर अनिकेत सामना करतायत या षटकातून तिसऱ्या चेंडूचा तो सचिन यांच्या. इथे मात्र मॅसिव्ह विकेट मिळण्याचा प्रयत्न होता पण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय आणि एक धाव त्यामुळेच मिळेल ती संघाला. तर या एकेरी धावण्याची धावसंख्या 54 वर स्थिरावली गेली. ती धावफलकावर आपण पाहतोय सध्या चांगल्यापैकी सातत्याने चांगल्यापैकी वाढ होत गेली आणि आतापर्यंत या दुसऱ्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप जी पाहायला मिळते राहुल आणि अनिकेत. ही जोडी फोडण्यात अजूनही काही यश आलं नाही. ते कोणी संघातील कुठलाही गोलंदाजाला. तर निश्चितच एका चांगल्या धावसंख्येचा पाठलाग पुढे करावा लागणार आहे. त्याचे अंदाज आता कोणी संघाला येऊ लागलेत ते या सामन्यातून, कारण अजूनही पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडूमध्ये अजूनही धावसंख्या वाढू शकते ती धावफलकावर सुपोंडे संघाची. तर या षटकातील चौथा चेंडू इथे मात्र फटका फसला. नक्की चेंडू हवेत राहताना तिथे तशा चेंडू खाली आणि अचूकतेने झेल घेताना मात्र इथे यश अखेर मिळाला. ते दुसऱ्या गडी बाद करण्यामध्ये अनिकेत यांना बाद केलं गेलं आहे परंतु बराच उशीर झाला तोपर्यंत चांगला खेळ करून गेलेत अनिकेत ते सामन्यामधून आणि अखेर मात्र ही कोंडी फोडली संघाने. ते अनिकेत यांना बाद करताना एक दुसरा गडी बाद झाला संघाचा आणि 2 गडी बाद धावसंख्या फलकावर थांबली गेली ती एकंदरीत 54 धावा 54. तर 29 धावांची मात्र चांगली बहादर खेळी मात्र संपुष्टात आली. ते अनिकेत पाटील यांची, ज्यामध्ये 2 चौकार आणि 2 षटकार सामील होते. म्हणजे 20 धावा त्यांनी अगदी जागेवर मोठे पटके मारूनच केल्या होत्या आणि बाकी मात्र पळून काढलेल्या धावा होत्या. आणि त्यानंतर आता नवीन त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात सूरज. शेवटचे 2 चेंडू आता बाकी राहिला अंतिम षटकामधून स्लॉगरमध्ये जहानामध्ये षटक म्हटलं जातं. त्यातील शेवटचे मात्र 2च चेंडू शिल्लक आहेत आणि सचिन वनगेने आपला क्लास दाखवला. मी कशी उल्लेख करतो की एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांचं नेहमीच संघामध्ये स्थान असतं. तर ते अष्टपैलू सिद्ध त्यांना करण्यासाठी मात्र त्यांनी सुरुवातीला गोलंदाजी करण्यात यश मिळवलं आणि या षटकातील आता 5वा चेंडू. याही स्वतः आलेल्या सूरज यांचा जबरदस्त फटका, अगदी क्लास फटका
टायमिंग बेमिसल आणि चेंडूला पात्र सरळ फेकून दिले सीमे पलीकडे षटकार. आणि क्षेत्ररक्षक डीपला उभा होता पण तो लॉंग ऑनच्या वरून मात्र त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडूने सीमा रेषा पलीकडे जाताना षटकार आला. आणि या षटकाने धावसंख्येत तब्बल पोहोचले पलकोवरती 60 धावावर 60 रन. बघा नेरोली संघाने मगाशी केल्या होत्या धावा त्याच्या पुढे मात्र धावसंख्या नक्कीच आता जातीये. ती सुपोंडे संघाची आता 60 धावांवर. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. या षटकात चांगली पैकी गोलंदाजी होत असताना मात्र चेंडू फुलटॉस मिळाला आणि फटकवला जो षटकार. यावेळेस पुन्हा एकदा तशा प्रकारचा चेंडू आपण तो कमी गती चेंडू यावेळेस पाहायला मिळाला आणि त्यावर फलंदाजांना फक्त आणि फक्त मात्र 2च धावा इथे मिळतील. तर अशा प्रकारे 2 धावा तर पूर्ण केल्या गेल्या. त्याचबरोबर समाप्ती झाली इनिंगची आणि एकंदरीत 5 षटकाचा हा खेळ चालतोय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर WRSK सुपोंडे संघाने मजल मारली होती प्रथमतः बॅटिंग करताना. ती बरोबर 62 धावा केल्या होत्या आणि 63 धावांचं लक्ष असेल ती विजयासाठी. काल अशाच प्रकारचा आपण खेळ पाहिला होता तो वडोली संघाचा ज्यांनी मात्र 63 धावा केल्या होत्या कालच्या दिवसामध्ये आणि आज 62 धावांचं एक त्याच्या पाठोपाठ धावसंख्या उभी केली. सुपोंडे संघाने या स्पर्धेतला एक उच्चांक म्हणून पाहिला असेल तर दुसऱ्या क्रमांकाची ही कामगिरी राहिली ती संघाची सांघिकरित्या. त्यामध्ये राहुल असतील किंवा अनिकेत पाटील असतील यांनी खूप मोठी भूमिका पार पाडली आहे सामन्यातून आणि संघाला त्यामुळे चांगला स्कोर उभा करता आला आतापर्यंत. तर 63 धावांसाठी मात्र हे लक्ष असेल विजयाच्या दृष्टीने कोणी संघापुढे. आणि यानंतर आम्ही लगेचच पुकारतो या 2 संघांना कुडूस संघ आपण लगेच यायचे आणि अबीर 11 RP लायन वाडा त्यांचा विपक्ष संघ असेल यांच्या विरोधात खेळ करण्याकरता तेव्हा आपण टॉस करता या दोन्ही संघांना निमंत्रित असेल. चला आपण कुडूस संघाची कॅप्टन इथे उपस्थित झालेत. लगेचच आपण अबीर 11 RP लायन वाडा संघ आपल्या कॅप्टन इथे उपस्थित राहावा. लगेचच टॉस केला जाईल. सोपान तरसे आमचे मात्र प्रमुख पंच सोपान तरसे. चला बिरेडी राहायचंय लगेच आपण पुढच्या सामन्याकरता. चला वाडा संघ RP लाईन वाडा अबीर 11. चला कॅप्टन लवकरात लवकर यायचे जरा टॉस करण्याकरता. चला वाडा 11 संघ वाडा अबीर 11 RP लाईन वाडा. बघा अजून जर आलं नसेल तर तुम्हाला पेनल्टी लागेल लक्षात घ्या. तर घाई करा थोडीशी. वारंवार आपल्याला सांगावं लागतं सूचित करावं लागतं. प्रत्येक संघाने वेळेप्रमाणे इथे उपस्थित राहिलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने नक्कीच आपण या स्पर्धेचं एक डिसिप्लिन पाळलं पाहिजे. कालच मी म्हटलं होतं सकाळच्या सत्रामध्ये की प्रत्येक संघाने शिस्त जे पालन केलं पाहिजे. जे नियमावली आहे त्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन करताना आपण या स्पर्धेला आपल्या या सहकार्यांना आयोजकांना साथ दिली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण वेळेवरच आपला संघ उपस्थित राहिला पाहिजे याची कृपया नोंद ठेवा. कारण ही स्पर्धा अजून उद्या आणि परवा 2 दिवस अजूनही चालणार आहे. सातत्याने 4 दिवसाचा हा क्रिकेटचा हा महासंग्राम असेल. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय की शिस्तीला तेवढंच महत्त्व असतं. तर आपल्यासाठी मात्र ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे ती ओमसाई कोणे या क्लबने या आयोजकांनी. त्यामुळेच आपण शिस्त आपली दाखवली पाहिजे. तर आपण राहूयात थेट आता मैदानात कारण नुकतंच इनिंग संपली होती. पहिला इनिंगचा खेळ संपताना सुपोंडे संघाने मात्र मजल मारली होती 62 धावांपर्यंत आणि 63 धावांचं मोठं लक्ष घेऊन आता मैदानात कोणी संघाला उतरावं लागेल. कोणी ब संघ आपण बघतो या स्पर्धेत खेळताना. तर चला म्हणजे 2 फलंदाज सचिन वनगे आणि त्याच्या साईडला मात्र अगदी निश्चितच सुरुवात करण्याकरता अमोल असेल. दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. दोन्ही अनुभवी सलामीवीर आहेत आणि निश्चित एक चांगला स्टार्ट मिळणं गरजेचं आहे. आपल्या घरच्या मैदानातून एक चांगला खेळ दाखवण्याच्या दृष्टीने प्रेक्षकांना नेहमीच आपल्या संघाला आदर वाटत असतो. आपल्या संघाने सामना जिंकावा असंच वाटत असतं आणि त्याप्रमाणे नक्कीच ह्या अपेक्षा असतात संघाकडून. तर त्या अपेक्षांची पूर्तता करणं हे आपल्या खेळाडूंना करावं लागेल ते काम. समोर एक तगडा संघ आहे. समोरच्या बाजूला आपण पाहतोय अगदी
WRSK सुपोंडे संघाचं नाव अगदी प्रचलित आहे, सर्वांनाच माहिती आहे की हा संघ किती बलाढ्य, किती चांगलं काम करत असतो, कसं क्रिकेट खेळत असतो त्याचं बारकाईने आपण निरीक्षण अनेक वेळा पाहतो. अनेक स्पर्धा गाजवत असतात हे सर्व खेळाडू. तर आज मात्र त्यांचा खेळ पाहण्याची संधी त्या प्रेक्षकांना मिळाली आहे आणि निश्चितच त्यांच्यात गोलंदाजी आणि त्यांची फिल्डिंग कशा प्रकारची होईल सामन्यातली तेच काही निश्चितच इथे पाहणार आहोत आपण ते या खेळामधून. तर प्रथमतः पहिलं पावपल्याचं षटक जे सुरू होणार आहे थोड्या वेळानेच लगेचच सुरू होत आहे. तत्पूर्वी आपण फिल्डिंग सेटअप जर पाहिलं तर नक्कीच मैदानाची जी एकंदरीत भौगोलिक परिस्थिती आहे त्या अनुसरून मात्र फिल्डिंग सजवलं गेला ऑन आणि ऑफ साईडला. आणि त्यानंतर खेळातून पहिल्या षटकाला सुरुवात होईल. पावपल्याचं जे पहिलं षटक अनिकेत पाटील ज्यांनी नुकतीच बॅटिंग मधला आपला जलवा दाखवला, 29 धावांची एक चांगली खेळी करून आपली ऑलराऊंडरची भूमिका काय असते ते दाखवणार आहेत मैदानातून बॉलिंग करताना. आता मात्र पहिला चेंडू अगदी सुरेखरित्या मात्र थोडासा दिशा भटकणारा पाहिला, परत चेंडू बाहेर निघाला, त्यामुळे पंचांनी लगेचच वाईडची घोषणा केली ती या चेंडूवर आणि अतिरिक्त स्वरूपात मात्र धावांची सुरुवात होते खातं उघडताना संघाचं ते कोणे बी संघाचं. तर धावफलकावर एक धाव तर जमा झाली, परंतु एकंदरीत 63 धावा करायच्या आहेत. मोठं लक्ष, मोठं अंतर पार करायचं आहे या खेळामधलं ते धावांचं. पुढच्या चेंडूला सावध पवित्रा घेताना अगदी खोलवट टप्प्या चेंडू होता. अगदी सचिन यांनी अगदी सन्मान दाखवला या चेंडूवर. तर क्रिकेटमध्ये सन्मान हा खूप महत्त्वाचा गोष्ट शब्द असतो. मग सन्मान तुम्ही रिस्पेक्ट कशाप्रकारे करता, कशाप्रकारे रिस्पेक्ट देता, कारण गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट असं म्हटलं तर छोटंसं एक वाक्य आहे क्रिकेटमधलं, खूप प्रभावी वाक्य म्हणता येईल जे प्रत्येकासाठी लागू राहतं या खेळातून. आणि मात्र इथे निश्चितच चांगली गोलंदाजी सध्या पाहतोय. यावेळेस अगदी पुन्हा एकदा खोलवट टप्प्या चेंडू फलंदाज अगदी कशा प्रकारे आला आणि कशा प्रकारे मागे गेला हेच समजलं नाही. इतका प्रभावित करणारा हा चेंडू होता तो अनिकेत त्यांचा. आणि पाहता पाहता षटकातून 2 चेंडूची हाताळणी झाली, परंतु संघाची धावसंख्या फक्त फलकावर 1 लागली, ती वाईट स्वरूपात. तर अमोल थोडीसा सल्ला मसलत करतायत आपल्या सहकार्याशी की तुम्हाला चांगला चेंडू खेळणं गरजेचं आहे. ह्या चेंडूचा अगदी निरीक्षण केलं पाहिजे तुम्ही, कशाप्रकारे अनिकेत चेंडू हातात आहेत ते पाहून तुम्ही फटके मारा. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा तशा प्रकारे चेंडू होता, परंतु फुल टॉस घेताना चेंडू हलकेसा पुश केला गेला की ज्यावर एक धाव तर जरूर घेतात सचिन आणि आपलं वैयक्तिक खातं उघडलं. चला वाडा संघ वारंवार तुम्हाला पुकार देतो आम्ही, अबीर 11 RP लाईन वाडा. आपण लवकरात लवकर इथे लगेचच यायचंय टॉस करण्याकरता. तर या षटकातून चांगली 3 चेंडूची हाताळणी झाली. नुकतेच अनिकेत यांची सुरुवात थोडीशी खराब होती, पहिला चेंडू वाईट टाकून दिला होता, पण त्यानंतर मग स्वतःला सावरत एक खेळपडीचा त्याने अंदाज घेतला आणि चांगल्यापैकी आता गोलंदाजी करू लागल्यात ते षटकातून. तर 3 चेंडू तर संपलेत, परंतु आतापर्यंत धावसंख्या पहिली तर फलकावर लागली ती 2 धावा कोणे बी संघाची. तर षटकातून अनिकेत यांचा पुढचा चेंडू यावेळेस अगदी क्लास फटका, अतिशय जबरदस्त फटका मानावा गेला. एक सकाळच्या बाजूने फटकवला तो तिथे शतक जरूर चेंडूला स्टॉप करतायत आणि तोपर्यंत फलंदाजाने लगेच 2 धावा पूर्ण करतायत ते अमोल. आणि या 2 धावांनीच आपलं वैयक्तिक खातं उघडलं गेलं. या 2 धावांनी संघाची देखील धावसंख्या पोहोचतीये ती धाव फलकावर 4 या अंकावर. 63 धावा करायच्या आहेत. नक्कीच मोठ्या धावसंख्येचा हा प्रवास करायचा आहे, सामन्यातून पाठलाग करायचा आहे. तो कोणी बी संघाला बघूयात. सचिन वनगे आणि अमोल यांची भूमिका त्यासाठी खूप महत्वाची असेल सामन्यातली. यावेळेस मात्र खाली क्षेत्र निवडताना फटकवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हवेत राहिला आणि क्षेत्ररक्षकांना झालेली मिस्टेक, चुकी, त्यावर मात्र झेल सुटला गेला. त्याचाच फायदा घेत 1 धाव पूर्ण होते. बघा क्रिकेटमध्ये ह्या प्रकारच्या चुका तुम्ही करू शकत नसतात किंवा करू नयेत, कारण अशा चुका कधी कधी महागड्या ठरतात संघाला. त्याचं कालचं उदाहरण मी काल दिलं होतं तुम्हाला. काल मैदानाचा अगदी शून्यावर झेल सुटला आणि त्यानंतर याच फलंदाजाने अगदी जबरदस्त अर्धशतक ठोकलं ते सामन्यात आणि सामना देखील हिरावून घेतला तो प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात. तर असं काही घडत असतं सामन्यातून, परंतु या दरम्यान निश्चितच जीवदान लाभलं. त्याचा फायदा घेताना 1 धाव आली, ती धाव फलकावर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 वर 5 रन. तर अनिकेत मेहनतीने गोलंदाजी करत आहेत सामन्यात, त्यांना सपोर्ट मात्र मिळणं गरजेचं आहे त्यांच्या साथीदारांकडून, या फिल्डिंग करण्या संघातील खेळाडूंकडून. तर या षटकातला आता पुढचा चेंडू इथे मात्र सचिन थोडासा आडव्या पट्ट्याने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, स्विच करण्याचा प्रयत्न होता, पण तो षटक मात्र संपला इथे गेलाय. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावसंख्या जी फलकावर थांबली गेली ती 5 या अंकावर 5 रन. तर अशा प्रकारे चांगल्या षटकाची समाप्ती होताना आपण पाहिलं अनिकेतचा षटकाचा खेळ संपला गेला. पॉवर प्ले अगदी खूप चांगल्यापैकी हाताळला गेला ते या षटकातून. आणि त्यानंतर नवीन षटकाला सुरुवात होईल, ज्या षटकात तुम्ही 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. दुसरं देखील
पॉवर प्लेचं हे षटक असेल, परंतु कुठल्या गोलंदाजी हातीची दिलं ते पाहूयात आपण या सामन्यातून. तर राहुल सांबरे आपण बघतोय स्वतः मात्र येत आहेत गोलंदाजी मार्कवर, ज्यांनी बॅटिंगमध्ये देखील आपली कामगिरी दाखवली. आणि आता बघूया आता गोलंदाजीमध्ये देखील त्यांचा परफॉर्मन्स इथे पाहायला मिळेल या षटकामध्ये. तर आपली पावलं मोजवून घेत आहेत कशाप्रकारे आपल्याला इथे गोलंदाजीला सुरुवात करायची आहे, त्या हेतूने मात्र त्यांनी सुरुवात करेल. तर बिनबाद 5 धावा फलकावा लागल्यात, परंतु 63 धावांचं टार्गेट आहे विजयासाठी. तर या षटकाला सुरुवात होताना पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट मारा. हो, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडंसं मात्र अगदी लेग स्टेकवरून निघतो मागे आणि फलंदाज स्क्वेअर लेगवर खेळण्याचा प्रयत्न होता, पण तो चेंडू अगदी मिस करून गेलेत. तिथे निश्चितच अमोल त्यामध्ये धावसंख्येमध्ये बदल झाला नाही. धावसंख्या 30 स्थिरावली गेली, ती फलकावर 5 धावा बिनबाद. चांगल्यापैकी अचूकतेने मात्र आपण पाहतो या खेळपट्टीचा अंदाज घेतलाय दोन्ही गोलंदाजांनी. अनिकेतने पहिल्या षटकामध्ये सुरुवातीला वाईट टाकला, पण त्यानंतर चांगली गोलंदाजी केली. तसंच आता राहुल करतायत या षटकामध्ये. आणि या षटकातून दुसरा चेंडू, हो यावेळेस मात्र चांगल्यापैकी पुलटॉस घेताना चेंडू अगदी क्लास फटका मारला गेला आहे. ते मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहेत चेंडू अडवण्याकरता. आणि तत्पूर्वीच दुसरी देखील धाव अगदी चोरट्या पावले धाव हे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि फलंदाज त्यावर धावची स्वरूपात सचिन मात्र बाद. त्याची बॅट हवेत राहिली होती, त्यामुळेच त्याच वेळी त्यांना बाद केला गेला आणि दुसरी धाव घेण्याचा नाहक परिणाम मात्र दिसला संघाला. ते आपली विकेट गमवावी लागते. एक चांगल्या फलंदाजाला मात्र इथे गमवावं लागलं संघाला, तो धावची स्वरूपात. आणि पहिला विकेटचं पतन सचिन वनगे बॅक टू द पेव्हिलियन. तर एक धाव तर वाढली गेली, परंतु एक विकेट सुद्धा गेली. धावसंख्या 6-1 बाद. त्यामुळेच सचिन यांच्या आता जागेत नवीन फलंदाज सूरज गायकर आपण बघतोय, ज्यांना धाव लागते. हा देखील हार्ड हिटर फलंदाज म्हणून गणला जातो तो कोणी संघाचा. कारण थोड्याच दिवसात आपण पाहतोय शिवसंघर्ष प्रतिष्ठान यांची देखील लीग मोठी स्पर्धा आपण पाहतो, तालुक्यातली सर्वात मोठी लीग म्हणून ओळखली जाते. त्या स्पर्धेत हेच खेळाडू अनेक पाहायला मिळतील आणि बरेच मला वाटतं कालपासून फॉर्म सुरू झाले. तर अनेक खेळाडूंना जर संधी घ्यायची असेल तर आपले फॉर्म लवकर सबमिट करा आपल्या या कमिटीकडे. शिवसंघर्ष प्रतिष्ठान या सरांकडे आपण पाहतोय, त्यांचे जे सर्व आयोजक आहेत त्यांच्याकडे आपण आपला अर्ज देऊ शकता भरून व्यवस्थितरित्या. तर या दरम्यान ही स्पर्धा पुढच्याच महिन्यात सुरू होते. 4 दिवस सतत या स्पर्धेचा आपल्याला एक चांगला महासंग्राम पाहायला मिळेल क्रिकेटचा. शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित लीग स्पर्धा. परंतु या दरम्यान आपण पाहिलं असेल की नुकताच चौकार मात्र निघाला होता. सरळ तिथल्या क्षेत्ररक्षकाला चकमा देत चेंडूने सीमारेषा ओलांडली आणि चौकाराचा फायदा मिळतोय तो संघाला. नुकताच आल्याला सुरुवात करतायत इथे फलंदाज सूरज अमोल यांचा, मला वाटतं अमोल यांचा हा चौकार पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या चौकाराने वाढली गेली. 3 धाव फलकावर आतापर्यंतच्या खेळामध्ये 1 गडी बाद 10 वर. तर अजूनही 53 धावांची गरज आहे विजयाकरता, कारण 63 धावांचं मोठं लक्ष दिलं गेलं आहे ते सुपंडे संघाने. आणि त्याचा मात्र पाठलाग करताना आतापर्यंत 1 गडी संघाने गमावला आहे सचिन यांच्या स्वरूपात. आणि आता मात्र हे 2 फलंदाज सूरज गायकर आणि अमोल गोतारणे ज्यांना नेटाने फलंदाजी करावी लागेल सामन्यातून संघासाठी. चला वाडा संघ आपण आला असेल तर जर या लवकरात लवकर, उशीर तुम्हाला खूप केलाय. अबीर 11 आरपी लाईन वाडा आणि त्यांच्या विरोधात मात्र कुडूस अशी ही लढत असेल, तेव्हा आपण कृपया आपली जी प्रवेश निश्चित करा आणि लगेच आपण टॉस करतो या सामन्याचा. चला दोन्ही कॅप्टन जरा टॉस करण्याकरता. तर इथे टॉस केलं जाते या 2 संघामध्ये. अबीर 11 आरपी लाईन वाडा आणि त्याच्या विपक्षात मात्र कुडूस 11 अशी लढत असेल. या स्पर्धेतील पहिल्या फेरीतला पुढचा सामना जो थोड्या वेळाने खेळला जाईल या सामन्यानंतर, तेव्हा आपण दोन्ही कॅप्टन इथे जोडले जात आहेत टॉस करण्याकरता. तर या षटकातून राहुल यांचा पुढचा चेंडू, इथे मात्र चेंडूने मात्र उंची घेतले, पण चेंडू अगदी लांबी कमी असेल कारण अनेक चेंडू खाली आणि कुठल्या प्रकारची चुकी न करता झेल टिपला जातो. फलंदाज मात्र माघारी पडतील. आणखी एक मोठ्या फलंदाजाचा मात्र विकेट गमावली होती संघाने. सूरज गायकर बॅक टू द पेव्हिलियन. मग अशी सचिन बाद झाले, आता मात्र सूरज बाद होत आहे. म्हणजे 2 हार्ड हिटर फलंदाज अगदी स्वस्त्यामध्ये बाद केलेत ते सुपुणे संघाच्या गोलंदाजांनी.
तर वाडा संघाने टॉस जिंकलाय. दे विन द टॉस. बघूया निर्णय का असेल त्यांचा. तो सामन्यातून फिल्डिंग की बॅटिंग. परंतु इथे मात्र संघाने विकेट गमावली आहे. तो दुसरा फलंदाज माघारी परतताना सूरज गायकर देखील बाद झाल्यात संघाकडून आणि एक चांगली विकेट मात्र घेतली प्राप्त केली ते राहुल सांबरेने. या षटकांमधून आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपला गेला, म्हणजे 12 चेंडूचा खेळ संपला गेला आहे. आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर कुडूस बी आपण पाहतो तसं कोणा बी संघाची धावसंख्या जी धावफलकावर लागली गेली आतापर्यंतच्या खेळामध्ये 63 धावांचा पडला करताना फक्त अवघ्या 13 धावा, म्हणजे अजूनही 50 धावांची गरज आहे संघाला. ती उर्वरित 18 चेंडूवर जवळपास 17 पॉईंट ची गरज असेल. 17 किंवा साधारणतः 17.15 अशा वेगाने धावा करायच्या. 17 पॉईंट किंवा साधारणतः तेच गतीने पण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. धावा करायच्या त्या 50 धावांची आवश्यकता राहिली आहे त्या 18 चेंडूवर. तर अभि तो दिल्ली बहुत दूर असं मी म्हणेन. खूप मोठा प्रवास इथे करून सामना जिंकावा लागेल किंवा त्या जिंकण्यासाठी त्यांना शर्तीचे प्रयत्न करावे लागतील ते कोणी बी संघाला. परंतु नवीन षटकाला सुरुवात करण्यासाठी पुन्हा एकदा अनिकेत पाटील. हो हो, खूपच सुरेख चेंडू. टप्पा पण तर थोडासा स्टंपच्या बाजूला ठेवला होता आणि सरळ चेंडूला नेले ते एसटी मागे डॉट स्वरूपात. अमोल सारखा एक चांगला फलंदाज आपण पाहतोय की ज्यांनी एक चौकाट तर ठोकलाय, परंतु मोठी खेळी करण्यात अजून तेवढं त्यांना यश आलं नाही. बरेचसे चेंडू आपण पाहिले असतील सिंगल डबल धावा केवळ कधी डॉट झाल्यात. त्यामुळे आता फटकेबाजी करणं आवश्यक आहे सगळ्याला. परंतु ही फटकेबाजी करणं देत नाहीत ते चांगल्यापैकी गोलंदाजी करताना. अमोल यांच्या विरोधात एक चांगल्यापैकी अनिकेतचा हा पवित्रा पाहायला मिळतोय. तो सामन्यातून चांगली गोलंदाजी धूर्त मारा करत असताना प्रत्येक चेंडूने विविधतेने टाकलाय. व्हेरिएशन पाहायला मिळते गोलंदाजीमधला. तीच विविधता दिसताना मात्र षटकातून पुढचा चेंडू. इथे बॅट चेंज घेताना चेंडू गेला डिक्लरच्या दिशेने आणि त्यावर एक सिंगल धाव. तर या एकेरी धावेने बऱ्याच वेळानंतर धावसंख्या पोहोचले ती 14 14 रन. तर आपण स्ट्राईक रोटेट करू शकता. जेव्हा आपल्याला धाव घेण्याची जेव्हा एकच डिक्लेरेशन असेल त्यावेळेस तुम्ही आपली स्ट्राईक रोटेट करू शकता. आतापर्यंत 3 चेंडू संपलेत या षटकातले. तिसरं षटक सध्या प्रगतीपत्र असताना षटकातील चौथा चेंडू. इथे मात्र बॉलर्स बॅटने बॅकटो मारलेला फटका परंतु शतरक्षकाने चेंडू थांबवलाय आणि कुठल्याही प्रकारची धाव न देता एक चांगल्या चेंडूची समाप्ती. अप्रतिम मारा करतात अनिकेत पाटील. जसं मागच्या षटकात देखील त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि तसाच प्रकारची गोलंदाजी या षटकातून पाहायला मिळाली. आतापर्यंत 4 चेंडू हाताळताना फक्त एकच धाव खर्च केली आणि हा 5वा चेंडू देखील त्याला अपवाद नाहीये. अतिशय सुरेख चेंडू हाताळला गेला. तर बघा सातत्याने सराव करणं, सातत्याने त्या क्रिकेटमध्ये जी सर्वोत्तम कामगिरी करणं या गोष्टी ते अगदी चांगल्यापैकी हाताळतायत, चांगल्यापैकी करतायत आणि म्हणून हा खेळाडू एक वेगळ्या शैलीचा पाहायला मिळतो क्रिकेटमधून. इथे मात्र चेंडूने उंची गाठताना चेंडू अगदी खूप लांबवर देखील जाईल. गेला तो सर्व षटकारा सीमेरेषे पलीकडे आणि षटकाराचा फायदा संघाला जरूर आला. बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका पाहायला मिळाला तो कोणी बी संघाला आणि संघाची धावसंख्या देखील त्यामुळेच पोहोचते ती 20 वर 20 रन. अजूनही 43 धावांची आवश्यकता असेल ती 12 चेंडूमध्ये. कारण 3 षटकाचा इथे खेळ संपला गेला. नुकताच अंतिम चेंडू षटकार आल्यानंतर तिसरं षटक देखील संपलं गेलं आणि 3 षटका समाप्तीनंतर ही धावसंख्या आपण पाहतोय ती 20 धावा 20 रन. तर बघूया गोलंदाजीमध्ये आता बदल होईल का, कारण 2 षटकं पूर्ण केलेत. अनिकेत पाटील यांनी 1 षटक राहुल सांबरेंनी पूर्ण केलं आहे आणि तिसरा गोलंदाज आपण आता परिहारी असेल त्यासाठीच इथे नोंदणी चेंडू सोपला गेला तो मयूर यांच्या हाती. तर या संघाकडे आपण पाहतोय अनेक पर्याय आहेत सामन्यातून गोलंदाजीमध्ये आणि त्यातला हा पर्याय निवडताना मात्र मयूर यांच्या हाती चेंडू सोपवला गेला. तो या षटकाकरता विशेषतः आपण पाहतोय 4थं षटक आता सुरू होतं मैदानातला आणि सामना करतील ते अमोल. राईट आर्म राऊंड विकेट मारा. अतिशय चांगला चेंडू अगदी वेगाने चेंडू हाताळला गेला होता. अतिशय चांगल्या मात्र एकपट्टीवरून उसळी दिली होती चेंडूला आणि निलेत सर एसटी मागे डॉट स्वरूपात. तर अमोल अगदी बऱ्याचपासून पण पाहते चांगल्यापैकी इथे स्थिरावलेत मैदानात, परंतु मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये अजून काय आले नाही. एक अपवाद सोडला चौकार आला होता त्यानंतर मात्र अगदी सिंगल डबलच धावांवर त्यांनी भर ठेवला जास्त आणि म्हणून संघ थोडं मागे राहिला. परंतु इथे मात्र चांगला स्ट्रोक मारला गेलाय. इनसाइड चेंडू खेळताना मात्र चेंडूला अगदी पुल केलं गेलं आणि पुल सक्सेस करताना षटकार आला तो एक्स्ट्रा कडून बाउंड्रीच्या बाहेर. त्यामुळे या 6 धावांनी वाढ झाली संघाची आणि धावसंख्या आता पोहोचले फलकावरती बरोबर 26 धावा 26. तर आता अशा प्रकारचे फटके मारत राहिलं पाहिजे सातत्याने. अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या मात्र आता 10 चेंडूवर 10 चेंडू 37 म्हणजे जवळपास प्रत्येक चेंडूला चौकार ठोकणं गरजेचं असेल. असंच तंत्र ठेवावं लागेल. अशाच प्रकारची जबाबदारी घ्यावी लागेल. चला बॉल जमा झाला पाहिजे मैदानामध्ये.
तर यानंतर आपण पाहणार आहोत एक चांगला मोठा सामना असेल या पुढचा, कारण कुडूस शहरातला एक दर्जेदार दादा खेळाडूंचा संघ आपण पाहतोय. जो सामने असेल आमने सामने मात्र इथे अबीर 11 आरपी लाईन वाडा ज्या संघाची ताकद देखील आपण ओळखून आहोत. संपूर्ण अगदी गेल्या काही वर्षाचा विचार केला तर या संघाने देखील आपली ताकद अनेक स्पर्धांमध्ये दाखवली आहे. त्यामुळे नक्कीच या दोन संघांमधली लढत खूप मोठी लढत आजची असेल ती या पुढच्या सामन्यातून. तर निश्चितच या षटकातील आता पुढच्या टाकण्यासाठी गोलंदाज मयूर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. षटकातील तिसरा चेंडू, चौथं षटक सध्या आपण पाहतोय मैदान चालू असताना. सामना करतायत ते अमोल, त्यांनी नुकताच षटकार टोकून एक चांगली ही खेळी केली आहे संघ करता. आणि पुढच्या चेंडूवर देखील आता मात्र त्यांना सुरू सापडला, एक चांगल्यापैकी फटकेबाजी करतायत आणि पुढच्या चेंडूवर देखील एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. मल्टी हिट मारला गेला, ते मिड विकेटच्या डोक्यावरून सीमे पलीकडे षटकार. अतिशय मोठा षटकार येतोय, त्यामुळे धावसंख्या 6 ने झपाट्याने वाढली गेली आहे. आतापर्यंत शांत वाटत होते, आता मात्र आक्रमक भूमिकेत लगातार बॅक टू बॅक 2 षटकार टोकले आणि धावसंख्या तब्बल पोहोचले फलकावरती 32 धावा, 32 रन. अजूनही 9 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. 32 धावा तर झालं तर अर्धा पल्ला पार केलाय, परंतु अर्ध काम अजूनही बाकी असेल ते कोणी बी संघासाठी या फलंदाजांचं. आता 90 चेंडू शिल्लक राहिले सामन्यातले. 9 चेंडूमध्ये आता 31 धावा करणं ते देखील जिकिरीचं काम आहे. थोडंसं कठीण जरी असलं तरी अशक्य नाही आहे. क्रिकेटमध्ये आपण अनेक अशा घडामोडी पाहत असतो की अनपेक्षितरित्या निकाल लागतात सामन्यातून क्रिकेटच्या या खेळामध्ये. त्यामुळे आता देखील अनपेक्षित निकाल लागू शकतो, कारण अशा प्रकारची बॅट तळपत राहिली तर अमोल देखील सामन्यात आपल्याला काहीतरी नक्कीच करू शकतील पुढे. या दरम्यान बघूयात तिसरा षटकार येईल का लगातार. इथे मात्र थोडं गोलंदाजांना देखील धडकीवर एक कामगिरी पाहतो आपण. त्याच्या मनातून देखील कुठेतरी निश्चितच भीती असेल की 2 षटकार टोकले तर आपण तिसरा चेंडू चांगला टाकला पाहिजे. या हेतूने मात्र त्यांनी खराब चेंडू टाकून दिला. दडपण असतं ते क्रिकेटचं, ते दडपण मात्र इथे दिसलं त्याच्या गोलंदाजावर आणि त्यामुळे खराब चेंडूची नोंद झाली. त्यामुळे धावसंख्या 1 ने वाढताना पोहोचते ती आतापर्यंत 33 धावांवर 33 रन. अजूनही 30 धावांची गरज. 9 चेंडू बाकी आहेत सामन्यातले आणि 9 चेंडूत या धावा करायच्या 30. जवळपास प्रत्येक चेंडूला 3 पेक्षा जास्त धावा ह्या कराव्याच लागतील. परंतु एक खेळाडू मला वाटतं आता सिली मिडॉनच्या जवळ मागवला जातोय. प्रेक्षक इथल्या फलंदाजावर दडपण ठेवण्याच्या दृष्टीने मला वाटतं अनेक थोडीशी रिस्क घेत आहेत. जरा रिस्क घेताना स्वतःची काळजी घ्या, कारण दुखापत अशा ठिकाणी होऊ शकते. आपल्याला सर्वांना आठवत असेल रमन लांबा, आपले दिल्लीचे आपल्या खरं तर भारतीय संघाचे खऱ्या अर्थाने एक चांगले खेळाडू, ओपनर, सलामीर, ते अशा प्रकारच्या फिल्डिंग करताना जायबंदी आली आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. परंतु यावेळेस मात्र काही जबरदस्त कडक शॉट, कडक बॅटिंग पाहायला मिळते निश्चितच अमोल यांची. आणि तिसरा षटकार त्यांनी ठोकला या सामन्यामधून. जबरदस्त टेम्परमेंट ठेवताना अगदी जबरदस्त टोलेजिंग षटकार ठोकला गेला. आधी मात्र वाटत होते शांतपणे, पण आता मात्र आक्रमक भूमिका घेतली आहे आणि या षटकामध्ये लगातार मात्र 3 षटकार टोकत आपली बॅटिंगचा जलवा दाखवत आहेत फलंदाज अमोल. कारण षटकारांची हॅट्रिक किती झाली कालपासून आपण पाहतो, अनेक खेळ झाल्या, परंतु अशा प्रकारची षटकारांची पहिली हॅट्रिक पण नोंदवली गेली ती या स्पर्धेतली अमोल गोतारणे यांनी. आणि संघाची धावसंख्या त्यामध्ये पोहोचले फलकावरती 39 वर 39. आता जे लक्ष असेल ते 24 धावा करण्याचं. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 चेंडूत 24 धावा, प्रत्येक चेंडूला 3-3 धावा या कराव्याच लागतील. अशा प्रकारचे जर चौकार षटकार ठोकत राहिले तर कोणा संघ सहजतेने सामना जिंकून जाऊ शकतो. पण आता मात्र नक्कीच थोडीशी दबाव बनवला गेला आहे प्रतिस्पर्धी संघावर, कारण त्यांना देखील थोडंसं जागा करतायत ते फलंदाज अमोल. मोहीर यांच्यावर थोडासा हल्ला बोल होतोय, मैदानातून अटॅक केला जातोय, काउंटर अटॅक म्हणावं लागेल. तो मात्र होत असताना या युवा खेळाडूवर थोडासा दडपण आलाय. ती षटकार ठोकल्या गेल्यानंतर लगातार 3 षटकार ठोकून चांगल्यापैकी थोडंसं दबाव बनवलाय तो अमोल यांनी. आणि बघूया फिल्डिंग देखील थोडं विस्तारलेलं पाहायला मिळतंय, कारण इथे या फलंदाजाला लवकर कसं बाद करता येईल या दृष्टी मात्र आता चुपडी संघाचे प्रयत्न असतील. यायचा दिशा पुन्हा एकदा भटकताना पाहिलं आपण. थोडासा दावा मी उल्लेख केला की प्रेशर का असतं, ते प्रेशर सध्या मात्र गोलंदाजावर दिसते, कारण 2 त्यांनी वाईट चेंडू या षटकांमध्ये टाकलेत आतापर्यंत 3 षटकार बसल्यामुळेच. आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढताना पोहोचते आहे ते आतापर्यंत 40 धावा. अजूनही 23 धावांची गरज आहे. ती 8 चेंडूवर 8 चेंडूत 23 धावांची आवश्यकता. अजूनही सामना बॅलन्सिंग मी म्हणेन, दोन्ही सामना 50-50 संधी आहे, समसमान संधी म्हणावी लागेल क्रिकेटमधली ही सध्या. अशा परिस्थितीत सुपोंडे संघाला देखील थोडंसं प्रेशर असेल आलं या षटकामध्ये. इथे मात्र खूप नाईस बॉलिंग मी म्हणेन, चांगला चेंडू हाताळला गेला फलंदाजांना बीट करण्यासारखा आणि फलंदाज त्यावर मात्र बाद होत आहेत अमोल.
की चांगली महत्त्वाची विकेट जो फलंदाज अगदी टर्निंग पॉईंट ठरवतो आहे सामन्यामधून चांगल्यापैकी धावा येत होत्या किंवा चांगल्यापैकी फटके मारत होता, अशाच फलंदाज मात्र इथे बाद केलं गेलं चुकीच्या कॉलिंगने. आणि त्यामुळे संघावर जे दडपण खरं म्हणजे प्रतिस्पर्धा होतं ते दडपण यामुळेच कमी झालं आणि अमोलसारखा एक चांगला फलंदाज मात्र इथे बाद होतोय. या दृष्टीने संघ आता अडचणीत येण्याची शक्यता जास्त दिसते, कारण 3 चांगले षटकार टोकत आपला चांगला खेळ मात्र रंगवत होते फलंदाज अमोल. तेच बाद झाल्यानंतर संघात आपण पाहतो इथे आणखी गडी बाद झाला आणि सामन्यात ती थोडीशी रंगत कमी होते त्यांच्या बाद होण्याने. अशा वेळेस कौतुक करावं लागेल ती सुपंडे संघाची या खेळाडूंची की ज्यांनी चांगल्यापैकी अगदी वेळ पाहिली काळ पाहिला आणि फिल्डिंग करत असताना एक चांगल्यापैकी थ्रो करून फलंदाज बाद केला. तर यानंतर शेवटचा छोटासा खेळ बाकी राहतो. शिल्लक नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेत, ते बॅटिंग करण्याकरता प्रसाद. तर षटकातील शेवटचा चेंडू येथे मात्र चांगला चेंडू होता, चांगल्यापैकी झेल करण्याचा देखील प्रयत्न झाला, पण तो चेंडू हातात निसटल्यानंतर सहजतेने एक धाव आणि त्याचबरोबर षटक देखील संपलं गेलं, ते चौथं. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर पलकावर लागली ती आतापर्यंत 41 धावा आणि अजूनही करायच्या त्या 22 धावांची आवश्यकता. येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू असतील आणि 6 चेंडूमध्ये 22 धावांचं लक्ष गाठायचं आहे ती विजयासाठी. कोण आहे बी संघाला अजूनही हिंमत ठेवली तर आपण हे करू शकतो. फक्त 4 चांगले स्ट्रोक खेळायचे आहेत. परंतु अशा वेळेस बाद होणं हे नक्कीच संघाला मारक ठरलंय. ते कोणी बी संघाला अमोल यांचं आणि ते देखील दुर्दैवीरित्या धावच्या स्वरूपात. तर निश्चितच दुपारचं सत्र असल्यामुळे आपण नक्कीच अनेक प्रेक्षक वर्ग आमचे दुपारी आपला उपहार उरकून किंवा आपलं जेवण उरकून अनेक प्रेक्षक वर्ग आपण पाहतो मैदानात येताना. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं तसंच सावली क्रीच्या माध्यमातून आपण घर बसल्याचे प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहत आहेत, त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं देखील आम्ही पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतोय. आमच्या या ओम साई कोणे आयोजित स्पर्धेमधून अर्थातच आम्ही कोणेकर ट्रॉफीमध्ये आपल्या सर्वांचंच खूप खूप हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत असेल. तर शेवटच्या षटकाला सुरुवात होते. रुपेश सारखा गोलंदाजी मार्कवर असेल तो सुपंडे संघाचा आणि या षटकात त्यांना 22 धावा रोखायचे आपल्या संघाला विजयाच्या दृष्टीने. परंतु 22 धावा करून मात्र कोणी संघाला हा सामना जिंकावा लागेल, त्यासाठी त्यांची कशी मेहनत होईल, किती संघर्ष ते करतायत, कसं स्ट्रगल करतायत हे देखील आपण पाहणार आहोत मैदानातून. रुपेश तर पहिला चेंडू टाकण्यासाठी सामना करतायत प्रसाद कदम फेस करतील या पहिल्या चेंडूला. रोहन जाधव सॉरी मात्र पहिला चेंडू थोडासा फुलटॉस टाकला आणि फलंदाजांनी तो चेंडू अगदी जमिनीत मारला होता आणि चांगल्या चेंडूला अडवलं गेलं किंवा थांबवलं गेलं, त्यामध्ये धाव घेण्याचा प्रश्न नाही. पहिला चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात सांगता होतीये आणि आता 5 चेंडूचा खेळ बाकी आहे सामन्यातला. अजूनही या 5 चेंडूत 22 धावांची आवश्यकता. नाईस बॉलिंग पण पाहतोय, बरेच झाले, विशेषतः अनिकेत पाटील 2 षटकं चांगली पूर्ण केली आणि त्यामुळे धावसंख्या कुठेतरी रोखली त्यांनी या सामन्यातली प्रतिस्पर्धी संघाची. तर या षटकातून दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज येथे मात्र अगदी मल्टी हिट चेंडू सरळ निघतोय तो सीमारेषा पलीकडे षटकार. असा प्रकारे मी म्हटलं होतं की 4 षटकार ठोकावे लागतील आणि त्यातील मात्र पहिला षटकार इथे पाहायला मिळतोय तो दुसऱ्या चेंडूवर. त्यामुळे धावसंख्या अगदी 6 ने कमी होते, जी विजयासाठी आवश्यक आहेत 63 धावा. त्याचा पाठलाग करताना धावसंख्या पोहोचली फलकावरती तब्बल 47 अजूनही 16 धावांची आवश्यकता. येणारे मात्र 4 चेंडू बाकी आहेत सामन्यातले. 4-16चं समीकरण ते सोडवावं लागेल ते कोणी बी संघाला. आणि मी तर म्हणेन की जोपर्यंत रोहन जाधव आहे तोपर्यंत नक्कीच सामना त्यांच्या हातात असेल, कारण 2 षटकार त्यांनी ठोकले जातात रोहन जाधव यांनी आणि आता पुढच्या चेंडूचा प्रतीक्षा करतील खेळण्याकरता. आणखी एक फटका आणि यावेळेस मात्र चेंडू हवेत राहतोय. झेल मात्र नक्कीच होईल का, तर झेल टेकन म्हणजे घेतला गेला आणि फलंदाज बाद. तर हा झंझावात लगेच पुढच्या चेंडू थांबवला आणि प्रयत्न खूप चांगले केले होते आणि प्रयत्नात यावेळेस कमी पडले. चेंडू अगदी बाउंड्री रेषेवर झेलला गेला आणि अखेर मात्र हा झंझावात थांबवला गेलाय तो या फलंदाजचा. त्यामुळे संघाचा आणखी एक विकेट जाते आहे, तो तिसरा गडी बाद होताना. 3 गडी बाद धावसंख्या 47 वर थांबली गेली आहे. पण तो रोहन यांनी आपलं चांगलं काम केलं पूर्ण करताना. संघ मात्र अडचणीत थोडंसं बाद होणार आहे, कारण हे काम पुढच्या फलंदाज करावं लागेल. ज्या अर्धवट काम सोडून गेलेत मैदानातून रोहन, ते काम पूर्ण करण्याची जबाबदारी आता विशाल यांच्यावर आलेली. ते विशाल जाधव आलेत मैदानात, न्यू बॅटर. परंतु इथून जर पाहिलं तर आता 3 चेंडूचा खेळ बाकी राहतोय आणि 3 चेंडूत अजूनही 16 धावांची आवश्यकता. म्हणजे 2 मोठे मल्टी हिट मारावेच लागतील किंवा 3 जर फटके चांगले मारले गेले
2 षटकार आणि 1 चौकार तरच हे सामना विजयाचं लक्ष गाठता येईल. पण ही शक्यता बघूया थोडीशी दुसर देखील वाटते, शक्यता देखील वाटू शकते, कारण क्रिकेटमध्ये मी म्हटलं होतं की काही घडू शकतं. त्यामुळे आपल्याला प्रतीक्षा करावी पुढच्या 3 चेंडूंची आणि नवीन खेळाला थोडंसं दडपण नक्कीच असणार आहे फटकेबाजी करण्याचा. मात्र दांडी गोल अगदी फुलटॉस चेंडूवर फलंदाजांना बाद केला गेला आणि आता मात्र सामन्यातलं आव्हान थोडंसं कमी झालं, कारण 16 धावांची आवश्यकता होती. अशा वेळेस आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे तो सामन्यातला शेवटचे 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. आता जर इथे वाईट चेंडू किंवा नो बॉल जर पडला तरच काहीतरी वेगळं घटित होऊ शकतं, अन्यथा नक्कीच या सामन्यावर थोडीशी आपली नक्कीच पकड बसवली आहे ती चुपंडे संघाने. आणि एक चांगले फटकेबाज फलंदाज मात्र एकामागे बाद होत गेले आणि त्यामुळे संघावर दबाव राहिला आणि या दबावाखाली मात्र संघ आता वावरत असताना ते अपेक्षा आता प्रेक्षक जे करत होते की आपला संघ जिंकेल त्या अपेक्षेचा आता थोड्याशा खोल ठरू लागल्यात, थोड्याशा दुसर वाटू लागल्यात त्या कोणी संघाच्या. कारण आता फक्त 2 चेंडू बाकी आहे आणि 16 धावांची आवश्यकता. चला दोन्ही संघांनी तयार राहायचे. अबीर 11 आरपी लाईन वाडा आणि कुडूस 11 दोन्ही संघांनी कृपया लगेच तयार राहा पुढच्या सामन्याकरता. यंगस्टार कुडूस वर्सेस अबीर 11 आरपी लाईन वाडा. हो यावेळेस मात्र खूप चांगला चेंडू आपण पाहतोय, चांगली चेंडू हाताळणी करतायत रुपेश ते या षटकांमधून. तर बघता बघता मात्र आता नक्कीच चांगली गोलंदाजी आपण पाहतोय रुपेशांची या षटकातली. तर अंतिम चेंडू या सामन्यामधला शेवटचा मात्र अगदी अपचता बाकी राहिली आहे ती सामना संपवण्यासाठी आणि या अंतिम चेंडूवर एक चांगला फटका मारला जरूर पडतो. आता मात्र निश्चितच संघ विजयी इथे होतोय तोच WRSK सुपोंडे संघ ज्याने एक दमदार अशी खेळ केला या सामन्यामधून. अगदी तिन्ही क्षेत्र जर पाहिली त्यांची फिल्डिंग, बॉलिंग आणि बॅटिंग या तिन्ही क्षेत्रात त्यांनी अगदी उजवी कामगिरी केली. त्यामुळे अगदी कोण्यासारख्या घरच्या मैदानातल्या आपल्या प्रेक्षकांसमोर त्यांच्या घरच्या आयोजकांच्या संघाला मात्र पराजित केलं ते या सामन्यामधून आणि नक्की त्यांचं अभिनंदन असेल. परंतु आमच्या पराजित संघाचं देखील आम्ही गोड कौतुक करतोय की आपण एका बलाढ्य संघाच्या विरोधात एक चांगली कामगिरी करून इथल्या प्रेक्षकांना नक्कीच तुम्ही त्यांची मनं जिंकलेत. आणि या सामन्यातला सामनावीराचा पुरस्कार अर्थातच 1 मॅन शो म्हणून अनिकेत पाटील यांची आम्ही निवड करतोय, कारण त्यांनी याच फलंदाने 29 धावा करताना सुंदर गोलंदाजी केली आणि विकेट सुद्धा 2 घेतल्या. त्यामुळे सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार त्यांच्या नावे जातोय आणि लगेच आपलं हे बक्षीस घेण्याकरता